आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. सगळ्यात आधी तेल गरम करायचं आहे आपल्याला कढईमध्ये. बरं. यामध्ये मी आता पहिले मोहरी घालतेय. गॅस गरमच होता, तेलही गरम झालंय. तेल गरम झालंय. हे माझं मुख्य काम, एंटरटेनमेंट प्रोव्हाइड करत राहणं. अगदी मागितली बरोबर. असेल नसेल, अगदी बरोबर. टीव्ही चालू. त्यानंतर यामध्ये थोडंसं जिरं घालणार आहे. आयडियल प्रपोज किंवा आयडियल डेट असं काही झालंय आयुष्यात का कधी नाहीच झालं? तिला तुम्ही नवनवीन अनुभव देत राहिलात. या रेस्टॉरंटमध्ये जाऊ, इथला अँबियन्स छान आहे, इथं हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, हां. तर ती खूप खुश असते. त्यामुळे एनी डेट लाईक दॅट इज अन आयडियल डेट फॉर हर. अच्छा. आता मी त्यामध्ये घालणार आहे थोडासा कढीपत्ता. मला सांगायला खूप आनंद होतो संकर्षण, की आता आम्ही मुंबईच्या घरी बाल्कनीमध्ये मी काही भाज्या लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये मी आता भेंडी लावली आहे, कढीपत्ता तर आहेच आहे, पालक लावलेला आहे आणि मला इतकं छान वाटतं की त्या छोट्याशा झाडाला थोडीशी भेंडी येते किंवा कढीपत्ता येतो आणि आपल्याच स्वयंपाकामध्ये आपण आपल्याच घरातला कढीपत्ता घेऊन जेव्हा टाकतो, ही मज्जा शहरात पण घेता येते, त्याचा मला खूप आनंद. आता मी यात हिंग घातलंय. आता मी केप्रचा गोडा मसाला घालते आहे. वा 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 वा. मंडळी, ज्यांच्या हाताला चव असते त्यांच्या किचन मध्ये केपर असतो. आपल्या या डिशची चव दुप्पट करण्यासाठी वापरूया आपल्या किचनचं सिक्रेट, म्हणजेच केप्रचा गोडा मसाला. मसाले भात, वांग्याची भाजी, आमटी, अगदी गरम पोळी सोबत सुद्धा चव घ्या अस्सल मराठीपणाची. 76 वर्षांपासूनची तीच चव आणि तोच दर्जा. हा गोडा मसाला उत्कृष्ट दर्जाच्या साहित्यापासून तयार केलेला असून 100% नैसर्गिक, चविष्ट आणि आरोग्यदायी आहे. तर वाट कसली बघताय, तुम्ही सुद्धा घेऊन या केप्र गोडा मसाला, कारण चवीने खाणार त्याला केप्र देणार. बरं. हे काय आणि करताय? आता मी शिजवणार आहे वाल थोडेसे. त्यासाठी मी ताट ठेवलंय आणि वरून पाणी ठेवलंय. ते थोडेसे वाफाळले की ते चांगले शिजतात. किती वेळ शिजायला का शिजलंय? एक 5 मिनिटात शिजेल. आता उकळी आली, रंग आलेला आहे. Yes. आता जरा झाकण काढूया सावकाश. नायिका म्हणून आम्हाला आणि बायको म्हणून त्याला तू खूप प्रिय आहेस. वा, अरे बापरे. हा, वास छान येतो आहे. अप्रतिम. मला डाव द्या प्लीज. हो घ्या. हा जो डाव तुम्ही सतत खेळत आहात, येस, खूप छान वास येतोय. आणि आता आपले वाल पण शिजलेले आहेत. हम्म. आता शिजल्यानंतर मी यामध्ये घालणार आहे थोडासा गूळ. मी आता गॅस बंद करते आहे आणि आपली डाळिंब्याची उसळ तयार आहे. अरे मला वाटलं हा तिला खाऊ घालेल. नाही नाही, ते राजांचे कसे टेस्टर्स असतात ना, की बरं झालंय ना बघायचं, मग राजा आता तुम्ही खाऊ शकता असं म्हणायचं. तसं पण ह्याचं मत मी ग्राह्य धरत नाही यासाठी की तो सगळ्यालाच चांगलं म्हणतो बिचारा. मी त्यामुळे जेवणाला तू नाही सांग म्हणत, पण हे खरंच कसं झालंय. सुरेख आहे. अप्रतिम झालं.